नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ग्रामदैवत असलेल्या श्री संत सद्गुरू गोदड महाराज समाधी मंदिर येथे अनधिकृतपणे ट्रस्ट स्थापन केल्याच्या आरोपावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मंदिरासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. बंदला शहरातून 100% प्रतिसाद मिळाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मंदिरातील रथयात्रा, जन्मोत्सव, पालखी उत्सव, समाधी सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताह यांसारख्या प्रमुख धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक मानकरी व पुजाऱ्यांना डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांना अंधारात ठेवून एकाधिकारशाही पद्धतीने ट्रस्ट स्थापन केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. नव्याने स्थापन झालेला ट्रस्ट तात्काळ रद्द करावा, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि मंदिराचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवावा अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मंदिरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनामुळे कर्जत शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. आमचा आक्षेप असा आहे की आमच्यावर जे काही आरोप लादले गेले, हे जे आरोप आहेत ते दादा खोटे आहेत. सर्व ग्रामस्थांना, सर्व आमचे मानकरी आहेत, आमच्या बरोबर असणारी सर्व मंडळी आहेत, यांना हे आरोप अमान्य आहेत. आणि जे आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे, 554 साली 1954 साली या ठिकाणी ट्रस्टची स्थापना झालेली आहे आणि या ट्रस्टवरती वंश परंपरागत अशा प्रकारची सेवा स्वतः महाराजांनी बक्षीसपत्रानं दिलेली आहे आणि त्या बक्षीसपत्रानुसारच या ठिकाणी हे 54 साली हे विश्वस्त समिती, ट्रस्ट समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्यानुसार आज तागायत तो अगदी महाराजांच्या आदेशानुसार सर्व कारभार आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडतो. त्याच्याबद्दल मात्र शंकाही नाही आणि तसं ग्रामस्थांनीही पाहिलेलं आहे, पाहत आहे. महाराज की जय. मी ओंकार मेघनाथ पाटील, सद्गुरूंचा एक सेवक. प्रथमतः जमलेल्या सर्व ग्रामस्थांना, सर्व सेवेकरींना इथं प्रथमतः मी वंदन करतो. जे गोदड महाराजांच्या मंदिरात जो राजकारण सुरू केलं आहे, समाजकंटकांनी एकत्र येऊन गोदड महाराजांच्या मंदिराचा जो खेळखंडोबा लावला आहे, त्या विरोधात सर्व एकत्र येऊन आपण सर्वजण निषेध व्यक्त करत आहोत. गोदड महाराज मंदिरांची परंपरा ही समाधीपासून जे महाराजांनी मान वेगवेगळे दिले आहेत, ते मान सर्व गावकऱ्यांना माहीत आहे. म्हणजे ते सर्व 18 पंचकोशीतील लोकांना दिलेले आहेत, 18 पगड जातीच्या लोकांना दिलेले आहेत. ते फक्त महाराजांनी त्याचा उल्लेख पण आहे महाराजांनी ही देताना सर्व फक्त कर्ज शहरातील लोकांना न देता पंचकोशीतील 12 वाड्या असतील किंवा शहरातील इतर सर्व भागात असतील सर्वांनाच मान दिलेले आहे. आतापर्यंत गोदड महाराजांचे रथयात्रा असेल, संपूर्ण पालखी उत्सव असेल, भंडारा असेल, सर्व उत्सव असेल, हे सर्व गावकरी व पंचकोशीतील सर्व लोक एकत्र येऊन पार पाडत आहेत. यामध्ये फक्त शहरातील नसून त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातून लोक येतात, पूर्ण जगातून लोक येतात, पण तो तिथला स्थानिक लोकांचे सर्व पंचकोशी लोकांचा त्यात सहभाग असतो. आता असं दिसून येत आहे की त्यात कोणाचाही सहभाग ठेवलेला नाही आणि गोदड महाराजांच्या आतापर्यंत गोदड महाराजांच्या संपूर्ण फक्त उत्सव काळातील पूजेचं मान आतापर्यंत मी असेल, माझे वडील मेघनाथ पाटील असतील किंवा माझे आजोबा कल्याणराव पाटील असतील, यांना मिळत आलेला आहे. म्हणजे तो वंश परंपरेने आलेला आहे. हा सर्व गावकऱ्यांना माहित आहे. पण त्या संदर्भात काही खोटे पुरावे तयार करून काही समाजकंटकांनी जे ट्रस्ट उभा केला आहे, त्या संदर्भात सर्व गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. आता मागणी अशी, हे जे ट्रस्ट तयार केलेलं आहे, जे सर्व ट्रस्ट धर्मादायकांनी ट्रस्ट तयार केला आहे, त्या संदर्भात सर्व गावकऱ्यांना कुणालाही विचारात घेतलेलं नाही. त्यामुळे सर्व ट्रस्ट डायरेक्ट बरखास्त करून यावं, हीच आमची मागणी आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे. खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये भाविकांच्या मनामध्ये अतिशय दुःखद अंतःकरणाने आज आम्ही मंदिर आणि मंदिरावरती कब्जा मिळवण्यासाठी तुम्हाला राजकारण करायचं होतं तर राजकारणाच्या पद्धतीने राजकारण करा, परंतु सद्गुरू गोदड महाराजांच्या ठिकाणी राजकारण करू नका. आताची पुजारी बघत आहे तुम्ही, महाराजांनी हमला सेवा दिली, महाराजांचं वचन मोडण्याचं काम काही यांनी केले
आणि हे अनधिकृत ट्रस्ट या ठिकाणी स्थापन करून गावाचं कारभार करण्याचं स्वप्न बघत आहे. खऱ्या अर्थाने गावकऱ्यांनी घेतलेली जागा, त्या जागेच्या ठिकाणी त्याचा सुद्धा आज संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं खुलासा झाला पाहिजे. मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी गोदड महाराजांचं आम्हीच सेवा करतो, आम्हीच करणार अशी भूमिका घेऊन काही मंडळी या ठिकाणी करीत असतील. ते कदापिही गावाला मान्य नाही. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन कुठलंही कार्य करीत असताना सर्वांना बरोबर घेऊन, सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन सद्गुरू गोदड महाराजांनी ज्यांना ज्यांना मान दिले ते सर्व मानकरी, सर्व गावकरी, या ठिकाणी पुजारी यांना सर्वांना विश्वासात घेऊन या मंदिराचा याचा कारभार या ठिकाणी चालला पाहिजे. मला अतिशय दुःख होते. खऱ्या अर्थानं पंढरीचा पांडुरंग वर्षातून 2 वेळेस सद्गुरू गोदड महाराजांच्या भेटी देतो आणि आज आपल्याला ही वेळ येते. गोदड महाराजांचं कुठंतरी महत्व कमी करण्याची भूमिका ह्या मंडळींनी केली. ती तुम्हाला आणि मला आपल्या सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी आणून पाडावं लागणार आहे. कदापिच तेही इथून पुढे चालू द्यायचं नाही. सर्वांनी या ठिकाणी भूमिका घ्यायची. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.